7 मे रोजी अंदाजे 5-5:30 वाजता एक फोर्ड इकोस्पोर्ट गाडीमध्ये चालवणारे होता अर्णव अभिषेक कौल, वय 19 वर्ष. त्यांच्या शेजारी बसलो होता अखिलेश पवार. हे दोघं सिरसोली रास्ता रामदेववाडी गावाच्या जवळ जात असताना समोर येणाऱ्या एक ओला स्कूटीमध्ये जाणाऱ्या एका महिला आणि त्याच्यासोबत 3 मुलं त्या गाडीनं धडक दिल्या होत्या. धडक दिल्यावर त्या जागावरच 3 लोकांचा मयत झाला. नंतर हॉस्पिटलला उपचारादरम्यान आणखी एक माणसाचा मयत झाला होता. घटना घडल्यानंतर तिथं जे ॲक्सिडेंट केलेलं माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश पवारला तिथं त्यांचं देखील जखमा झालं होतं आणि जखमासाठी त्यांना उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेलं होतं आणि त्याच्याविरोधात आम्ही सुरुवातीलाच 304 कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत NDPSचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून. आणि आत्तापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि आज सायंकाळीपर्यंत आपल्याकडं जळगावमध्ये पोहोचतील. उद्या आम्ही कोर्टामध्ये सादर करून त्यांचा PCचं घेण्याची कारवाई करणार. सर, आरोपींना अपघातात जखमी झाले होते की मारहाण झाली होती सर? जमावाकडून काय? त्यांना अपघातामध्ये त्यांना जखमा झाला होता. त्या विषयावर त्यांना हॉस्पिटलाइज झालं आणि त्यांना उपचार घेत होता आतापर्यंत. मारहाण झाल्याचं पण म्हटलं जातं, त्यांना काय? ही दोन्ही प्रकार म्हणजे अपघातामध्ये झाला किंवा त्यांना कोणी पब्लिक मारहाण केलं या विषयावर आम्ही तपास करत आहे. एक प्रश्न असा म्हणजे मयताच्या कुटुंबियांचा आरोप आहे की जो NDPS ॲक्ट आहे तुम्ही तो उशिराने लावला आहे त्यामध्ये असं म्हटलं जातं. नेमकं काय वस्तुस्थिती आहे सर? म्हणजे आरोपींना आज ताब्यात घेत आहे. म्हणजे ह्याच्या आधीच म्हणजे आम्ही NDPS कलम लावून जवळपास 10पेक्षा जास्त दिवस झालेले आहे. बेसिकली ड्रायव्हर एक आहे, त्याचं नाव आहे अभिषेक कौल. ते ड्रायव्हर आहे. त्याच्या शेजारी बसलेलं अखिलेश पवार आहे. ते मेन आरोपी आहे अभिषेक कौल आणि दुसरा शेजारी बसलेला अखिलेश पवार आहे. हां, म्हणजे आतापर्यंत इन्व्हेस्टिगेशनमध्ये 2च जण सापडलेलं आहे, निष्पन्न झालेलं आहे. म्हणजे काय लोक असं म्हणत होतं मागे बी 2 लोक बसले आहे. अशा आत्तापर्यंत काही नाही, आतापर्यंत काही तसा पुरावा काही भेटलेला नाही आहे आणि असं कोणी मला प्रथमदर्शनी विटनेस कोणी मला समोर नाही आलं. यात आपण त्या आरोपींचे नमुने घेतले सर, ब्लडचे सॅम्पल हां, ब्लड सॅम्पल घेण्यात आलेलं आहे. तेच दिवशी दोन्ही लोकांचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलेलं आहे. त्यांनी FSLमध्ये पाठवलं. त्याचा पाठपुरावा करत आहेत. म्हणजे कदाचित उद्याच्या दिवशी आपल्याला त्याचा देखील आपल्याला रिझल्ट भेटणार.